कोणतंही वाटण न करता अगदी ग्रेव्हीबाज अशी ही आलू मटरची भाजी बनवलेली आहे. तर थंडीचे सीझन चालू झालेला आहे, सगळीकडे वाटाणे भेटायला लागलेले आहेत. तर आलू मटरची भाजी तर करायलाच पाहिजे. त्यामुळं मी वाटाणे थोडे सोलून घेतले, एक बटाटा कच्चा चिरून घेतलेला आहे, कांदा टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे, थोडी कोथिंबीर आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतली. तुम्ही इकडे कांदा टमाटर अद्रक लसूण असं मिक्सरमध्ये फिरूनसुद्धा बारीक करू शकता. तेलामध्ये कांदा टमाटर अद्रक लसूणची पेस्ट टाकून चांगलं परतून घ्यायचं. थोडं परतून झालं की याच्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, हळद, चवीनुसार मीठ टाकून हे मसाले एकजीव करायचं. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा. याच्यामध्ये आपण वाटाणे टाकायचे आणि पुन्हा एकजीव करायची आणि थोडंसं वाफेवर ठेवायचं. मग त्यानंतर कच्चे बटाटे टाकून पुन्हा एकदा मिक्स करून वाफेवर ठेवायचं. थोडंसं पाणी टाकून एक 5-10 मिनटामध्ये स्लो गॅसवर ही भाजी चमचमीत झणझणीत अजिबात कुठलंही वाटण न करता पाहू शकता तुम्ही याची ग्रेव्ही किती छान झाली का नाही. एकदम भारी लागते, चवदार लागते. नक्की करून बघा. पुऱ्यासोबत तर खूपच मस्त वाटते. कुठलंही वाटण न करता अशी आलू मटरची भाजी करून नक्की बघा.